नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 293, 19 ऑक्टोबर. स्वाध्याय. मनुष्य गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज पांडुरंग शास्त्री आठवले यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीला शतशत वंदन. उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांनी प्रचंड चिंतन केले, त्यापेक्षा जास्त लिखाण केले आणि त्याच्या कैक पट तळागाळात जाऊन त्या लोकांमध्ये मिसळून काम केले. त्यांचे वडील वैजनाथ आठवले मुंबईत प्राध्यापक होते. नंतर त्यांनी सरस्वती संस्कृत पाठशाळा म्हणून चालू केली. शालेय शिक्षणानंतर पांडुरंग शास्त्री तिथेच उत्तम वेदांत, उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके, गीता, भागवत सगळं ज्ञान त्यांनी तिथंच संपादन केलं आणि शास्त्रीजी ही पदवी मिळवली, विधिवत मिळवली. त्यांनी वयाच्या 22व्या वर्षीच गीतेवर प्रवचने द्यायला सुरुवात केली. याच दरम्यान मुंबईतील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये सलग 12 वर्ष त्यांनी इंग्रजी भाषेतील जगद्विख्यात धर्माची पुस्तकं, तत्त्वज्ञान ह्या सगळ्याचा सखोल अभ्यास केला. 1954ला शिमल्स, जपानला जागतिक तत्त्वज्ञान परिषदेत भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व पांडुरंग शास्त्रीजींनी करावे म्हणून त्यांना आग्रहपूर्वक निमंत्रित दिलं होतं आणि तिथे ते गेले. त्यांनी अवतारवाद आणि श्रीकृष्ण तत्त्वज्ञान हे सांगितलं आणि परिषद गाजवली. तिथे गाजलेला विशेष विषय म्हणजे भक्ती ही एकांतात करायची गोष्ट नाही, तर सामाजिक शक्ती आहे. भक्ती ही म्हणजे भक्ती इज ए सोशल फोर्स. हे समोरच्याचे दुःख जाणून घेऊन त्याची संकटे, कमतरता हे सगळं त्याला परमेश्वर समजून दूर करणं हे भक्तीत अपेक्षित आहे, असं अत्यंत उदात्त भावाने त्यांनी वागले. त्यांनी सांगितलं की हे करणं गरजेचं आहे आणि ती खरी भगवंताची भक्ती. तर्काने, तत्वाने सगळ्यांना हे फारच पटलं आणि पण एक माणूस भेटायला आला नंतर, आणि परदेशी माणूस, आणि तो म्हणाला की असा एखादा समाज, एखादा ग्रुप किंवा एखादं खेडं असं तुम्ही निर्माण केलं आहे का, की त्यांची दुःख दूर केली आहेत, त्यांच्यावर म्हणजे जवळ गेला आहेत. तर अर्थातच हा निरुत्तर करणारा प्रश्न त्यांना खूप काही सांगून गेला. ते खूप अंतर्मुख झाले आणि येताना फ्लाईटमध्येच त्यांनी अशा रचनात्मक कार्याची योजना आखली आणि 1954ला म्हणजे त्याच वर्षी पोचल्यावर स्वाध्याय परिवाराची त्यांनी स्थापना केली. ते वस्त्यात, गावागावात जाऊन लोकांना भेटले. आदिवासी पाडे, कोळी वाडे सगळे त्यांनी पालथे घातले. त्या लोकांची दुःखे समजून घेतली. हजारोंना व्यसनमुक्त केले. ते व्यसनमुक्ती करायसाठी त्यांच्याशी खूप उत्तम सुसंवाद साधला. माझ्या देहात जो देव आहे तोच तुमच्या देहात आहे, मग तुम्ही त्याला गटारात लोळवणार का, असा प्रश्न युक्तिवाद ते करत आणि असे लोक भक्तीला जोडले. त्यांचे सगळ्यांचे ते लाडके दादा झाले. तत्त्वज्ञान हा फक्त विषय अभ्यासाचा नसून हा जगायचा भाग आहे हे ते म्हणत. आणि समाजसेवा ही आनंदासाठी करायची असते, असं स्वच्छ त्यांचं मत होतं. त्यांनी ठाण्यात तत्त्वज्ञान विद्यापीठ स्थापले आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मी स्वतः ते जाऊन पाहिलं आहे. आणि कोणत्याही त्यांनी जे काही त्यांचं स्वाध्याय परिवार हे नाव ठेवले ते अतिशय विचारपूर्वक ठेवलेलं आहे. स्वाध्याय म्हणजे आत्मपरीक्षणाने स्वतःचा अभ्यास आणि परिवार म्हणजे समूह असा नसून ब्रदरहूड ऑफ मॅन अंडर द फादरहूड ऑफ गॉड. म्हणजे हृदयस्थ भगवंताच्या नात्याने बंधुत्व नाते हे रक्ताचे नसले तरी रक्त निर्माण करणाऱ्या त्या ईश्वराचे आहे हे ओळखणे, ही भावना निर्माण करणे फार विशाल हे हेतूने त्यांनी हा परिवार स्थापन केला आहे. त्यांचे हे ध्येय स्वतःचे व ईश्वराचे अस्तित्व ओळखणे, माणसात जाणीव व कृतज्ञतेची भावना निर्माण करणे आणि शिवाय आत्मगौरव, आत्मसन्मान आणि परसन्मान म्हणजेच मनुष्याचा गौरव करणे असा अनोखा विचार त्यांनी परिवारामार्फत मांडला. आज असे हे पांडुरंग शास्त्री मला खूप सांगायला आनंद वाटतो की आपल्या पंढरपूरच्या लोकमान्य हायस्कूलचे ते विद्यार्थी होते. माझी मैत्रीण प्रेमा अभ्यंकर
हिचे जवळचे नातेवाईक असल्यामुळं ज्यावेळी लोकमान्य हायस्कूलचा शताब्दी उत्सव होता त्यावेळी ते त्यांच्या घरी उतरले होते. 2-3 दिवस राहिले होते. आणि आप्पा म्हणजे अनंतराव आठवले पण लोकमान्यचेच विद्यार्थी असल्यामुळे ते दोघंही त्या उत्सवाला गेले होते, शताब्दी उत्सवाला. आणि दुंडा महाराज त्यांना भेटायला आप्पांच्या म्हणजे वाड्यात, दासगणू वाड्यात गेले. त्यावेळेस त्या तिघांचा बसलेला फोटो पण अभ्यंकरांच्या घरी माझ्या मते आहे. खूप उत्तम दिवस होते. त्यांच्याशी खूप छान चर्चा झाल्या. आणि त्यांच्या गच्चीतून समोर चंद्रभागा वाहताना दिसायची. थोडीशी मान उजवीकडे वळवली की विठोबाचा कळस असायचा. खाली पाहिलं की त्या माझ्या मैत्रिणीच्या आईने छान तुळस लावली होती, तुळशी वृंदावन होतं. आणि भिंतीच्या बाहेर गाय वासरू असायचं. ते म्हणायचे की हे सगळे अमृत योग आहेत, तुम्हाला रोज खूप अलभ्य लाभ होतो आहे, सगळ्या छान गोष्टी दिसत आहेत. त्या प्रेमाची आई म्हणाल्या की अहो हे तुम्ही जाणवून दिल्यावर आमच्या लक्षात आलं, तोपर्यंत आम्ही नुसतंच बघायचो. म्हणजे त्यालाही मोठंच हे पाहिजे विचार. दुसरं म्हणजे हे एकदा उत्तर काशीला त्यांचा सत्कार आयोजित केल्यावर गेले असताना तिथं आप्पा आहेत त्यांना कळलं. आणि मग ते म्हणाले की अरे माझा आधी सत्कार नाही, माझा बाप इथं बसला आहे, आधी आप्पांचा सत्कार करा. आणि मग त्यांना आधी पाचारण केलं आणि मग त्यांनी स्वतःचा सत्कार नंतर स्वीकारला. की सगळंच ग्रेट. त्यांना रामन मॅगॅसेसे, टेम्पल्टन, पद्मविभूषण, विजन ऑफ गॉड अवॉर्ड, नंतर लोकमान्य टिळक पुरस्कार असे खूप खूप पुरस्कार मिळाले. त्यांना पुन्हा वंदन. धन्य स्वाध्याय आणि धन्य भक्तीचं मर्म. नमस्कार.